विज्युअल घेता. एक तर आता या क्रॉस अँगलला घ्यावं लागेल. काय सांगाल, मागील 3 दिवसापासून जर बघितलं तर मराठवाड्याचं तापमान वाढत आहे, त्याचा परिणाम जो आहे तो रुग्णांवरती कशा पद्धतीने बसत आहे? खरं जर बघायला गेलं तर उन्हाळा चालू झाल्यापासून ह्या मागच्या 8 दिवसामध्ये उन्हाची तीव्रता खूप वाढलेली आहे. ऊन शरीरावर पडल्यानंतर आपल्या शरीरात डिहायड्रेशन होतं, सोडियम पोटॅशियम क्षार सगळे कमी होतात आणि त्यामुळे डिहायड्रेशनचे सिम्पटम जाणवू लागतात. जसं की घसा कोरडा पडणे, ताप येणे, हातपायाला गळवट येणे, थकावट जाणवणे, उलटी होणे, मळमळ होणे, चक्कर पडणे असे लक्षणे पेशंटला जाणवू लागतात. असे जर लक्षणं जाणवली तर ताबडतोबच्या सरकारी दवाखान्यात जाणे किंवा सावलीत थांबणे, पाणी भरपूर पिणे, जे काही पाण्याचे फळं ते भरपूर खाणे, ही रुग्णांनी त्याची स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे. नाव काय तुमचं? डॉक्टर संदीपन काळे, वैद्यकीय अधिकारी,